हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.3 सोडवू. त्यातला पहिला प्रश्न, फाइंड द सरफेस एरियाज अँड व्हॉल्यूम्स ऑफ स्पियर्स ऑफ द फॉलोइंग रेडियाई. इथं काही रेडियस दिलेले आहेत 4, 9, 3.5. तर या रेडियस असणाऱ्या स्पियर्सचे आपल्याला व्हॉल्यूम्स आणि सरफेस एरियाज काढायचे आहेत. मग इथं फॉर्म्युला फॉर सरफेस एरिया आपल्याला वापरावा लागेल. So first of all, we are given for a sphere. The radius is given. So let's have the letter R for the radius. पहिल्या प्रश्नासाठी रेडियस 4 सेंटीमीटर दिलेली आहे. तर ती 4 घेऊया. आणि आता आपल्याला पहिल्यांदा सरफेस एरिया काढायचा आहे. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. आता इथं सरफेस एरिया स्पियरसाठी फक्त एकच असतो, तो कड किंवा टोटल असा वेगवेगळा नसतो. सो फॉर्म्युला फॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज 4 पाय आर स्क्वेअर. तर इथे किमती ठेवूया 4 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितली. सो पाय इज इक्वल टू 3.14 इंटू आर स्क्वेअर. रेडियस दिली 4, दॅट स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 4 इंटू 3.14 इंटू 4 स्क्वेअर इज 16. So 16 into 4, that's 64 into 3.14. So the product will be 200.96, and as it is a surface area, unit should be centimeter square. So this is the surface area of the sphere. आता याच्यानंतर आता व्हॉल्यूम आपण काढूया. So we have again the formula for volume of a sphere. And the formula is 4 by 3 into pi r cube. मग इथे सुद्धा व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. 4 by 3 ॲज इट इज, व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू आर क्यूब म्हणजेच 4 क्यूब. आता 4 by 3 इंटू 3.14 इंटू आर क्यूब म्हणजेच 4 क्यूब, 4चा क्यूब बनणार आहे 64. आता इथं सगळ्या न्यूमरेटरचा पहिल्यांदा प्रोडक्ट आपण करूया, म्हणजे 4 इंटू 3.14 इंटू 64. तर हा गुणाकार येईल 803.84. तर याला आपण 3 ने जर भागलं तर भाग जाईल. 3 दुणे 6, 2 शिल्लक राहील 20 होतील. 3 सका 18, पुन्हा 2 शिल्लक राहील 23 होतील. 3 सत्ते 21, 2 शिल्लक राहील 28 होतील. 3 नवे 27, 1 शिल्लक राहील 14 होतील. आणि 3 चोक 12, 3 चोक 12. त्यामुळे उत्तर येईल 267.94. आणि हा व्हॉल्यूम असल्यामुळे याचं युनिट असणार आहे क्युबिक सेंटीमीटर ऑर सेंटीमीटर क्यूब. ओके, आता हे दुसऱ्या प्रश्नासाठी सोडूया. म्हणजे रेडियस 9 सेंटीमीटर असताना आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढूया. फॉर अ स्फियर, रेडियस अगेन इट शुड बी रिप्लेस्ड बाय 9 सेंटीमीटर. The same formula should be used, that is 4 into pi, that is 3.14 into r square, that is 9 square. So 4 into 3.14 into 9 square, 81. तर या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल 1017.36 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला सरफेस एरिया. त्याच पद्धतीने व्हॉल्यूम पण आपण काढू शकतो. फॉर्म्युला इज 4 by 3 इंटू पाय आर क्यूब. पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर क्यूब म्हणजेच 9 क्यूब, दॅट इज इक्वल टू 4 by 3 इंटू 3.14 इंटू 9 क्यूब इज 729. आता या सगळ्या न्यूमरेटरचा जर प्रोडक्ट केला 4 इंटू 3.14 इंटू 729, तर तो गुणाकार येईल 9156.24 डिवायडेड बाय 3. आणि याला जर आपण 3 ने भागलं तर उत्तर येईल 3052.08 सेंटीमीटर क्यूब. सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दिस स्फियर. आता हा सेम क्वेश्चन तिसऱ्या रेडियस साठी म्हणजे 3.5 साठी सोडूया. फॉर अ स्फियर, रेडियस इज नाव 3.5 सेंटीमीटर. We have to first find the surface area of sphere. 4 into pi r square, pi means 3.14 into r, that is 3.5 bracket square, that is equal to 4 into 3.14 into square of 3.5 is 12.25. तर ह्या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येईल 153.86 and unit should be centimeter square. तर हा झाला सरफेस एरिया. व्हॉल्यूम काढायला पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरू. 4 by 3 इंटू पाय आर क्यूब, दॅट इज पाय 3.14 इंटू आर क्यूब म्हणजेच 3.5 ब्रॅकेट क्यूब, दॅट इज इक्वल टू
4/3 into 3.14 into cube of 3.5 is 42.875. या सगळ्या न्यूमरेटरचा जर आपण प्रोडक्ट केला, that is 4 into 3.14 into 42.875, तर तो गुणाकार येईल 538.51 divided by 3. आणि याला जर आपण आता 3 ने भागलं तर उत्तर येईल 179.50 centimeter cube. So this is the volume of the third sphere. Okay. Second question is, if the radius of a solid hemisphere is 5 centimeter, then find its curved surface area and total surface area. Value of pi is given to be 3.14. आता इथं हेमिस्फियर दिलाय. So for a हेमिस्फियर, हेमिस्फियर म्हणजे अर्धगोल. म्हणजे हा जर स्फियर असेल तर त्याचा एक्झॅक्ट हाफ भाग म्हणजे बरोबर मधून जर तो कट केला तर त्यातला एक भाग म्हणजे हेमिस्फियर असतो. तर ह्या हेमिस्फियर साठी रेडियस दिलेली आहे. So we'll denote the radius of hemisphere by r, which is given to be 5 centimeter. And for this we have to find the curved surface area. आता हेमिस्फियर साठी मात्र कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया त्याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. सो हेमिस्फियर साठी कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. तर याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय आता सुद्धा 3.14 दिली इंटू आर स्क्वेअर दॅट इज 5 स्क्वेअर that is equal to 2 into 3.14 that's 6.28 into 5 square is 25. तर हा जर गुणाकार आपण केला तर तो येईल 157 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. आता याचाच टोटल सरफेस एरिया सुद्धा आपल्याला विचारलाय. सो द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर म्हणजे या हेमिस्फियरचा टोटल सरफेस एरिया काढताना आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया मध्ये एरिया ऑफ सर्क्युलर बेस ऍड करायचा आहे. सो फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इज 3 पाय आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14 इंटू आर स्क्वेअर म्हणजेच 5 स्क्वेअर दॅट इज 3 इंटू 3.14 इंटू 5 स्क्वेअर इज 25. हा सगळा जर गुणाकार आपण केला तर तो येईल 235.5 centimeter square. So as again this is the area, so unit should be centimeter square. Next question is, if the surface area of a sphere is 2826 centimeter square, then find its volume. Value of pi is given to be 3.14. आता पुन्हा एकदा आपल्याला सरफेस एरिया ऑफ स्फियर दिलाय. मग तिथूनच डायरेक्टली सुरुवात करूया. सो द सरफेस एरिया ऑफ स्फियर, द फॉर्म्युला इज, आता सरफेस एरिया स्फिअर असल्यामुळे एकच फॉर्म्युला आपल्याकडे दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर आणि हा सरफेस एरिया दिलाय 2826 दॅट इज इक्वल टू 4 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय इज गिव्हन टू बी 3.14. त्यामुळे पायच्या ठिकाणी व्हॅल्यू 3.14 घ्यायची इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर आहे तसंच घेऊया कारण आपल्याला ती रेडियस काढावं लागेल आणि रेडियस काढून मग पुन्हा सगळ्यात शेवटी आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. आता 4 इंटू 3.14 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. 2826 डिवायडेड बाय 4 इंटू 3.14 होईल कारण हे दोन्ही टर्म्स राईट हँड साईडला न्यूमरेटर मध्ये आहेत. त्या जर लेफ्ट हँड साईडला घेतल्या तर डिनॉमिनेटरला जातील दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग इथं 4 न भाग घालू, 4 7 28, 2 ला भाग जात नाही म्हणून 0 आणि त्यानंतर पुन्हा 26 शिल्लक राहील. 4 सक्क 24, 2 शिल्लक राहतील, 2 ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घेऊया, 20 होतील, 4 5 20. म्हणजे आपल्याकडे इथं शिल्लक राहील न्यूमरेटर मध्ये 706.5 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3.14 दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथं डिनॉमिनेटर मध्ये 3.14 तिथलं जर डेसिमल काढून टाकलं तर 314 होतील. म्हणजे डिजिट आपण हे जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 डिजिटनं पुढे घेतलाय त्यामुळं 706 न्यूमरेटर मध्ये सुद्धा डेसिमल 2 डिजिटनं पुढे घ्यायचं आहे म्हणजे 5 लिहू, आणखी एक डिजिट पुढे घ्यायचे त्याबद्दल एक 0 घेऊया दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. या संख्येला म्हणजे 70,750 ला 314 न जर भाग घालवला डिरेक्टली तर 225 चा भाग जाईल. सो 225 इज इक्वल टू आर स्क्वेअर. जर दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर 225 चं स्क्वेअर रूट 15 इज इक्वल टू आर. म्हणजेच या स्फिअर साठी रेडियस असणार आहे 15 सेंटीमीटर. मग एकदा का रेडियस मिळाली की आपण त्याचा व्हॉल्यूम काढू शकतो.
by having the formula for volume of a sphere. So formula is 4 by 3 into pi r cube. त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण 4 by 3 into value of pi is given to be 3.14 into r cube that is 15 cube. मग इथं 4 by 3 आहे तसंच घेऊ into 3.14 into 15 चा क्यूब करण्याऐवजी 15 into 15 into 15 असं लिहूया, म्हणजे भागाकार घालवणं इथं भाग घालवणं सोपं जाईल. म्हणजे 3 न जर भाग घालवलं तर 3 5 15. आता शिल्लक राहील इथं 5 गुणिले 4 म्हणजे 20 इंटू 3.14 आहे तसेच इंटू 15 इंटू 15 225. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल. तर उत्तर येईल 14,130. आता हा व्हॉल्यूम असल्यामुळे त्याचं युनिट असणार आहे सेंटीमीटर क्यूब. सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दिस स्फिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फिअर इफ इट्स व्हॉल्यूम इज 38,808 क्यूबिक सेंटीमीटर. आता इथं व्हॉल्यूम दिलाय, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर that is 4 by 3 into pi r cube. आता हा व्हॉल्यूम दिलाय त्यामुळे त्याच्या खाली व्हॉल्यूम लिहूया 38,808 is equal to 4 by 3 as it is into value of pi is given to be 22 by 7 into r cube आहे तसंच घेऊया कारण रेडियस माहिती नाही आपल्याला. तर r cube सोडून उरलेले ह्या ज्या दोन्ही टर्म्स आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, म्हणजे इथं होतील 38,808 into 4 by 3 जर लेफ्ट हँड साईडला आपण घेतले तर त्याचा रेसिप्रोकल होईल 3 by 4 into 22 by 7, त्याचा रेसिप्रोकल होईल 7 by 22 is equal to r cube. आता इथं 11 ने भाग घालू, 11 दूने 22, इथे 11 चे 33, 5 शिल्लक राहतील 58 होतील, 11 5 55, 3 शिल्लक राहतील 30 होतील, 11 दूने 22, 8 शिल्लक राहतील 11 88. पुन्हा जर 2 भाग घालवला तर 2 1 2, जाते 14, 12 आणि 2 चौक 8. मग इथं पुन्हा एकदा आपण 4 न भाग घालू, 4 चौक 16, 1 शिल्लक राहील, पुन्हा 4 चौक 16, 4 1 4, म्हणजे इथं 441 आहे तसंच घेऊया इंटू 7 इंटू 3 21 दॅट इज इक्वल टू आर क्यूब. मग इथं 441 आणि 21 चा गुणाकार करून पुन्हा त्याचं क्यूब रूट काढण्यापेक्षा इथं 441 ऐवजी आपण असं लिहू शकतो 21 इंटू 21, कारण 21 चा स्क्वेअर 441 आहे, त्यामुळे हे स्प्लिट आउट असं करू आणि हा तिसरा 21 आहे तसंच घेऊ दॅट इज इक्वल टू आर क्यूब. मग इथं 21 इंटू 21 इंटू 21 म्हणजेच काय 21 चा क्यूब इज इक्वल टू आर क्यूब. तर दोन्ही बाजू जर क्यूब रूट आपण घेतलं तर इकडे येईल 21 दॅट इज इक्वल टू आर. सो आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. ही झाली रेडियस. आता आपल्याला काढायचं सरफेस एरिया. नाव वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर सरफेस एरिया ऑफ स्फिअर. स्फिअरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. 4 into value of pi is given to be 22 by 7 into r square. r ची व्हॅल्यू आहे 21, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 21 दोन वेळा घेऊन त्याचा गुणाकार करूया. इथं 7 न भाग जाईल, 7 × 21, 22 गुणिले 4 88 गुणिले 21 गुणिले 3 63. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला सरफेस एरिया मिळेल दॅट इज 5,544 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द सरफेस एरिया ऑफ दिस स्फिअर. And this is the last question. Volume of a hemisphere is 18,000 pi cubic centimeter. Find its diameter. मग आता इथं सुद्धा व्हॉल्यूम दिलाय आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. तर त्याचा उपयोग करून आपल्याला रेडियस काढायचे आणि रेडियस एकदा मिळेल की त्याच्यावरून डायमीटर आपण काढू शकतो. सो फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज 2 by 3 पाय आर क्यूब. कारण हेमिस्फिअर हा स्फिअरच्या एक्झॅक्ट हाफ असतो. मग हेमिस्फिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काढायला स्फिअरच्या व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलानं 2 न भागायचं. मग स्फिअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4 by 3 पाय आर क्यूब. त्याचा हाफ काय असणार तर 2 by 3 पाय आर क्यूब. आता हा जो व्हॉल्यूम दिलाय आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय 18,000 पाय, ते आहे तसं लिहूया दॅट इज इक्वल टू 2 by 3 इंटू पाय इंटू आर क्यूब. दोन्ही बाजूला ह्या पायला पाय निघून जाईल, ते त्यांची किंमत घेऊन ते कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. 18,000 लेफ्ट हँड साईडला आहे तसंच घेऊया. 2 by 3 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर 3 by 2 म्हणजे त्याचा रेसिप्रोकल होईल दॅट इज इक्वल टू आर क्यूब. इथं जर भाग घालवला 2 न 92 18 आणि 3 0 9 त्रिक 27,000 इज इक्वल टू आर क्यूब. दोन्ही बाजूचं जर क्यूब रूट आपण घेतलं तर 27,000 त्याचं क्यूब रूट किती तर 30
दॅट इज इक्वल टू आर. म्हणजे रेडियस आपल्याला मिळाली 30 सेंटीमीटर. आपल्याला विचारलं डायमीटर. नाव वी हॅव द रिलेशन बिटवीन डायमीटर अँड द रेडियस. दॅट इज डायमीटर ऑफ अ सर्कल ऑर अ हेमिस्फिअर इज ऑलवेज डबल द रेडियस, दॅट इज 2 into r. So 2 into radius is 30, ती काढलेली आपण. So 30 into 2, 60 centimeter. So this is the diameter of this hemisphere.